वेलकम वेलकम बॅक टू करिअर एक्सपर्ट इंडिया चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री रिझल्ट लागलेला आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर तुमचा स्कोअर कार्ड नुसार तुमचा रिझल्ट चेक केलेलाच असेल. जर नसेल केला तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही काय करा, रिझल्ट चेक करा आणि तुमचं स्कोअर कार्ड जे आहे ते डाउनलोड करा. तुम्हाला 3 प्रिंट काढायचे आहे स्कोअर कार्डच्या. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल की डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स बनवताल त्यामध्ये स्कोअर कार्ड हा खूप मॅन्डेटरी असतो. तो जर असेल तरच तुम्हाला पुढची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे तुमची त्यामध्ये तुम्हाला खूप हेल्प होती. तर तुम्हाला काय करायचंय, काही स्कोर कार्ड आहे तो डाउनलोड करायचा आहे प्रॉपर. तुम्हाला सेव्ह करायचंय तुमच्या फोनमध्ये, जेणेकरून पुढे जरी तुमचं कुठं मिसमॅच झालं तुमचं युजर नेम वगैरे, तर तुमच्याकडे तो सेव्ह राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची प्रोसेस काय असणार आहे? सर्वात प्रथम म्हणजे सगळे विद्यार्थी आता परेशान आहे, रिझल्ट लागला आता पुढे काय, एम फॉर्म मध्येच करिअर करायचंय. तर तुम्ही एकदम चांगल्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहात. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला तर चालू करूया व्हिडिओसाठी. सर्वात प्रथम जर तुम्ही आतापर्यंत एम फॉर्मचं तुम्हाला प्रवेश प्रक्रियेकडे जायचंय पण पुढची प्रवेश प्रक्रियेचं तुम्हाला काहीच माहिती नाहीये, तर आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या फॅसिलिटी उपलब्ध होणार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम या ठिकाणी आल्याच्या नेक्स्ट स्टेप काय असणार आहे म्हणजे जर हे बघा, एम फॉर्म ऍडमिशन काउन्सिलिंग. काउन्सिलिंग नेमकं काय म्हणजे? काउन्सिलिंग म्हणजे जे विद्यार्थ्यांना आता पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जायचंय आणि त्यांना रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉट होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळत नाही प्रॉपर, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काउन्सिलिंग करतो. एम फॉर्म असो, बी फॉर्म असो, संपूर्ण कोर्सेससाठी आपण करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एम फॉर्म साठी जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची, त्याचं जर तुमचं रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर आपल्या कम्युनिटीला, व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा. कारण टीटीसीएल कडून येणारी जी काही ऑफिशियल अपडेट असते आपल्या ग्रुपद्वारे आपण विद्यार्थ्यांना पोहोचत असतो. तर तुम्हाला काय करायचंय, खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करायचंय. तर चालू करूया. आता पुढे काय स्टेप असणार आहे, तुमचे डॉक्युमेंट प्रिपरेशन करायचे. म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे एम फॉर्मच्या ऍडमिशनसाठी, तर ते सुद्धा आपण बघणार आहे स्टेप बाय स्टेप. आणि त्यानंतर कम्प्लीट ऍडमिशन सपोर्ट, म्हणजे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पासून डॉक्युमेंट मध्ये काही चुका असतील तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला करेक्शन करून देणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करून आमच्यासोबत संपर्क करायचा आहे. तर मित्रांनो, आपण एम फॉर्मच्या ऍडमिशनसाठी लागणारे कोणते कोणते डॉक्युमेंट आहे ते कॅटेगरी वाईज बघणार आहे. तर चला तर बघूया स्टेप बाय स्टेप. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघणार आहे की कॅटेगरी वाईज तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे. आता बी फॉर्म बॅचलर ऑफ फार्मसी तुमची कंप्लीट झालेली असेल, आता तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी एम फॉर्मला ऍडमिशन घ्यायचंय. तर लागणारे कोणते कोणते डॉक्युमेंट आहे आपण ते कॅटेगरी वाईज बघणार आहे. तर बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुमचं बी फॉर्मचं तुम्हाला मार्कशीट ऑल इयर साठी, म्हणजे जे काही तुमचे ऑल सेमिस्टर आहे ते तुमचे 8 सेमिस्टर असतात बॅचलर ऑफ फार्मसीचे, त्याचे तुमची संपूर्ण मार्कशीट पाहिजे. ते जर असेल तर तुमचं लगेच ऍडमिशन होऊ शकते एम फॉर्म साठी. आणि त्यानंतर तुमचं कसं आहे, बी फार्म डिग्री सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. बी फार्म डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. हे जर तुम्ही अप्लाय केलं नसेल, कसं अप्लाय करायचं तर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या नंबरवरती, खाली नंबरवर संपर्क करा, संपूर्ण आपण माहिती शेअर करू. तर त्यानंतर 12वी 12 मार्कशीट लागणार आहे तुम्हाला, त्यानंतर 10 ची मार्कशीट लागणार आहे आणि त्यानंतर जीपॅट स्कोर कार्ड लागणार आहे. त्यानंतर सीईटी सेल कडून येणार जे काही अदर एंट्रन्स असेल तुमचा, म्हणजे अदर स्टेटचा जे काही एंट्रन्स असेल त्याचा जर एक्झाम दिला असेल तुम्ही, तर तो पण स्कोर कार्ड लागणार आहे. तर आधार कार्ड लागणार आहे, कोणचं पण येणे तुमचं जे काही आयडी प्रूफ असतं ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल ते. त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल लागणार आहे तुम्हाला. या ठिकाणी फक्त आपल्याला कोणत्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल लागतं, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, जनरल साठी लागत नाही. तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे, खूप मॅन्डेटरी आहे, तुम्हाला बनवायचं आहे. त्यानंतर डॉमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी ट्रान्सफर टीसी लागणार आहे. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. गॅप असेल, बॅचलर ऑफ फार्मसी झाल्याच्या नंतर 1 वर्ष जर गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी नंतर 1 वर्षाचा गॅप घेतला असेल तर तुम्हाला ते लागणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे पप्पाचं. तर लवकरात लवकर काय करायचंय, या सगळे डॉक्युमेंटचे ते कॅरी करायचे, जमा करायचे. आणि जर काही चुका वगैरे असेल डॉक्युमेंट्स मध्ये, काही शंका असेल, काही तुम्हाला विचारपूस करायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. आणि जर आमच्या एम फॉर्म साठी जर काउन्सिलिंग करायची असेल आणि तुम्हाला संपूर्ण रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल, तुमचा स्कोर जीपीएचा कमी जरी आला असेल तरी चिंता करायची नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त आमच्यावर सोडून द्यायचं. तुम्हाला कमी जरी मार्क आले तरी चांगल्या कॉलेजला आपण ऍडमिशन करून देऊ. तुम्हाला कॅटेगरी वाईज पण बेनिफिट मिळेल. फक्त तुम्हाला काय करायचंय, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा, व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करायचंय.
संपूर्ण माहिती आमची टीम तुम्हाला करेल. तोपर्यंत धन्यवाद.